दिल्लीमध्ये शिंदेंच्या खासदारांसोबत बैठकीतील इनसाइड स्टोरी TV9 वर समोर आली आहे। एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तुम्ही दिल्लीत असलात तर माझं तुमच्यावर लक्ष असतं, आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा अशी समज शिंदेंनी दिलेली माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंचा हा सल्ला पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खासदारांची कान उघडणी करण्यात आल्याचंही सूत्रांकडून कळतंय। याविषयी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतील। अभिलाष, खरं तर एकनाथ शिंदे हे काल रात्री राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले होते आणि त्यानंतर त्यांनी पक्षाचे जे सगळे खासदार आहेत, म्हणजे लोकसभेतील खासदार असतील किंवा राज्यसभेतील खासदार असतील, त्या सगळ्यांची बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये कान उघडणी एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सगळ्या खासदारांची केल्याचं बघायला मिळतंय। एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काम करत राहा, तुमचं जे दिल्लीमधलं काम आहे त्या सगळ्या कामावरती माझं बारकाईनं लक्ष आहे, अशा पद्धतीचं एक प्रकारे विधान एकनाथ शिंदे यांनी करत असताना तुम्ही जे जे काही दिल्लीमध्ये करताय त्या सगळ्याचं रिपोर्ट कार्ड मी तयार करतोय, अशा पद्धतीने देखील सूचना एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे। एकनाथ शिंदे यांचं एक विधान खूप महत्वाचं आहे, आधी काम करा आणि मगच पदाची अपेक्षा ठेवा, अशा पद्धतीचं विधान देखील सगळ्या खासदारांच्या समोर एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। कारण पक्षातील अनेक खासदारांची इच्छा मंत्रिपदाची आहे, सोबतच काही पदे मिळतील अशा पद्धतीच्या इच्छा अपेक्षा काही खासदारांनी यापूर्वी देखील खासगीत बोलताना व्यक्त केलेल्या होत्या, अशी माहिती आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांचं हे विधान खूप महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। तुमच्या सगळ्या कामावरती माझं लक्ष आहे, संसदेमध्ये पक्षाची बाजू जोरकसपणे मांडा असं म्हणत असतानाच पक्ष आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून आपलं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये दिसलं पाहिजे हे म्हणत असतानाच एकनाथ शिंदेनी या सगळ्या खासदारांनी एक प्रकारे कान उघडणी केल्याचं चित्र देखील आपल्याला बैठकीच्या नंतर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल